आज सकाळपासूनचं तुम्हाला मी थोडं थोडं रुटीन दाखवत आहे ताईंनो. सकाळी मस्त असे कांदा पोहे केले होते, त्याच्यामध्ये वरतून मस्त असे तळलेले शेंगदाणे, कारण की कोणाला शेंगदाणे आवडत नाही, फक्त मला आवडतात, मग मी वेगळे तळून पोह्यामध्ये टाकते. या सर्वांनी नाश्ता करायला चाय आणि पोहे. कसा वाटला आजचा साधा सिंपल असा नाश्ता. आणि हे बघू शकता, इथं आता मी रांगोळी काढलेली आहे. सकाळची रांगोळी काढली होती, आज संकष्टी असल्यामुळे. तर सकाळी रांगोळी काढली होती मस्त अशी. पण लहान बाळ आहे आमच्या इथं एक, तर ते आलं होतं घरात. तर ते रांगत रांगत पूर्ण मी दारात उभी होते, ते उंबरत आलं आणि पूर्णपणे रांगोळी पुसून घेतली. नंतर तुम्हाला दाखवते दुपारच्या वेळेस. आणि हे थोडंसं बाहेरचं वातावरण बघू शकताय, ऊन वगैरे पडलेलं आहे. आणि हे घरामध्ये बघा बेडशीट वगैरे टाकलेले आहे, नवीन घेतलेली, त्या दिवशीच टाकली धुवून. दुसऱ्या दिवशी ते दुपारचं सर्व काम वगैरे झाले, भांडे वगैरे घासून वगैरे सर्व झाले. फक्त आता स्वयंपाक करायचं तर संध्याकाळचं रुटीन आहे. संध्याकाळचा चाय वगैरे झाला आहे, जायचं आहे आता दवाखान्यामध्ये. अपॉइंटमेंट घेतलेले आहे. रांगोळी बघू शकताय सगळी पुसून घातलेली आहे. तर मी मग साधी सिंपल परत एकदा काढली, पण घाईघाईमध्ये एवढी काही जमली पण नाही, साधीच काढली. आणि हवाही खूप अशी या साईडने येत होती, तर ती रांगोळी पूर्णपणे उडत होती. आणि उशीर झाला होता दवाखान्यात जायला, कारण डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली, त्याच्यामुळं 6 वाजता बरोबर तिथं पोचायचं होतं. मग 5:30चा टायमिंग आहे. पटापट आवरलं आणि मला रांगोळी काढूशी वाटली, पाऊस पण नव्हता. म्हणलं चला आता काढते. तर थोडीशी काढली साधी सिंपल अशी रांगोळी. हॅलो, नमस्कार. मराठी ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. ताईंनो, वाजले आहे 6ला 10 मिनटं कमी आहेत. तर आम्ही चाललो आहे आता दवाखान्यामध्ये. नंतर आले मला स्वयंपाक करायचा आहे. आता तुम्हाला सांगितलं होतं दिदीच्या डॉक्टरांची, दाताचे डॉक्टर आहेत, त्यांची अपॉइंटमेंट घेतलेली. 6ची अपॉइंटमेंट होती, तर 6ला मला असं वाटतं 5-10 मिनटं कमी आहेत. तर चाय पाणी झालेलं आहे आणि इथं पूजा वगैरे पण झाली, देवभक्ती केली. रांगोळी तुम्ही बघितली, मी व्हिडिओ काढलेला आहे. रांगोळी सकाळी काढली होती, ती रांगोळी नंतर लहान मुलांनी पुसून दिली, लाडूनी पुसून दिली. लाडूला घरात आणली, ती बाहेर गेली, मी पुसून टाकली, सर्वी पुसून टाकली उंबरावरची बाहेरची. मग आता परत एकदा साधी रांगोळी काढली. मी थोडं काय जमलं नाही, कारण हवा येत होती, हवेने ना रांगोळी उडत होती, त्याच्यामुळे थोडीशी विस्कटल्याने झालेली आहे. तर परत एकदा रांगोळी काढली, कारण कसं वाटत होतं एकदम. एकदा रांगोळी काढल्यानंतर पुसली का मला एकदम कसं होतं. म्हणजे ठीक आहे, आता काढते. देवपूजा वगैरे केली, चाय वगैरे चाय नाश्ता झालेला आहे, तयारी झाली. आता चालले दवाखान्यामध्ये. तिथून येतात भाजी घेऊन येणार, भाजी आला तर स्वयंपाक. आणि आजची काय सेवा वगैरे काही करायला भेटलेली नाही आहे, कारण की ना सकाळी पण उशीर झाला होता मला. गोळ्या खाल्ल्यामुळं ना असं गुंगेऊ, म्हणजे कसं गुंगीसारखं होतं ना गोळ्यांनी, त्याच्यामुळं थोडंसं. आणि आज आराम आहे मला, डोकं वगैरे अजिबात दुखलं नाही, डोकं नाही, कान नाही. तर आज परत डॉक्टरांकडे जायचं आहे, गोळ्या घेऊन यायच्या आहेत. तर आज आराम आहे. हो, आज ठीक आहे मी. बघू आता डॉक्टर काय बोलतात, दुसऱ्या गोळ्या देतात का परत. उद्या तर बोलणारच आहे ते. त्यांनी 3 दिवस रेग्युलर यायला सांगितले, काल, आज आणि उद्या. तर बघू आता काय बोलतात. चला तर मग जाऊया आपण दवाखान्यामध्ये. तिकडं जमलं तर परत एकदा सांगते, जमलं तर मी थोडीसं व्हिडिओ काढेल, नाही तर मग नाही काढू शकणार, कारण की कोणाच्या परवानगीशिवाय किंवा बाहेर पण काढणं आपल्याला थोडं हे होतं, त्याच्यामुळं. चला तर आता तर दवाखान्यातून आले ईशाला घेऊन. तर 7:30 वाजून गेले, 7:45 वाजले. 7:30ला मी आले दवाखान्यातून. तर बसले थोडा वेळ, हातपाय वगैरे धुतले आणि आता स्वयंपाकाला लागायचं आहे. तर चला आता जाऊया किचनमध्ये. किचनमध्ये जाऊन आता स्वयंपाकाला लागते, तुम्हाला दाखवते. तयारी काय काय करून ठेवली आहे. आणि उद्या परत एकदा जायचं आहे. मला पण गोळ्या घेऊन आले परत एकदा.
कारण डॉक्टरने 3 दिवस बोलवलं होतं, तर आजचा दुसरा दिवस, उद्या परत एकदा जायचं आहे. तर मला आराम आहे, तुम्हाला सांगितलं मगाशीच मी. तर परत एकदा मला पण गोळ्या आणलेल्या आहेत आणि जाऊया तर किचनमध्ये. तर इथं बघू शकता पीठ काढून ठेवलं, ह्यात मीठ पण घातलं लगेच. आणि इथं मी तांदूळ काढून ठेवलेत, धुवायचे, भात घालायचा आहे. ह्याच्यामध्ये अख्खी मसूर काढली, ती धुवायची, ती पण शिजायला घालायची. आणि इथे मी मटकी पाण्यात टाकली, मटकीची भाजी, बटाटा पण कापून घेतला आहे. तर पुढची तयारी आता करायची आहे. कांदा टमॅटो सर्व कापायचं आहे. चला आता स्वयंपाकाला लागूया. इथं मी ना भात घातला होता आणि इथं आता मी ना एकीकडं भाजीला आता फोडणी करत आहे. मटकी बटाट्याची भाजी करत आहे आणि अख्खी मूग मसूरची आमटी. तर इथं मी भात घातला एकीकडं आणि अख्खी मसूर शिजवायची आहे. तर नक्की नव्हतं करायची की नाही, म्हणून कुकर परत खाली ठेवून दिला, धुतली नव्हती अख्खी मसूर. मग परत म्हणले चला करते, कारण की मुलं वगैरे कोण खात नाही. आणि हे बघू शकता, हा आपला माईक आणला होता आणि हे मी तर टँकचं सरबत बनवून पित आहे. तर इथे लाईट लावला बघू शकता कलर. आणि हा माईक आणला होता, पण हे माईकचं काय सिस्टम समजतच नव्हते, त्याची लाईटच ऑन नव्हती होत. मग आलेला म्हणले परत देऊन ये, तर परत द्यायला गेला तर तो म्हणला की दुपारी घेऊन, मी दुपारी दाखवतो, त्याचा भाव नव्हता. तर म्हणले ठीक आहे, मग ठेवलं त्याला, म्हणले दुपारी घेऊन जा. आणि इथं बघू शकता स्वयंपाक झाला आहे सर्व, फक्त आमटीला फोडणी द्यायची आहे आणि चपात्या करायच्या आहे. तर चपात्या इथं करायला घेतल्या आहे, कारण डाळ उशीर अशीच घातलेली, त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. मग पहिल्या चपात्या करून घेतल्या, लास्टला मी फोडणी करून दिलेली आहे आमटीला. तर इथं बाटल्या वगैरे फ्रीजमधल्या होत्या, खाली झाल्या त्या भरत आहे. तर चपात्या वगैरे झाल्या, फक्त आमटीला फोडणी करायची आहे. आणि ताईंनो व्हिडिओ कसे वाटतात, आवडतात की नाही, नक्की मला कमेंट करून सांगा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल. आणि छान छान असे रेसिपी, ब्लॉग किंवा व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा.